बघू हे जे डेकोरेशन केलेलं आहे तर ध्रुवींचं काय एक्सप्रेशन येतं. सगळेजण आता वेट करायची चॉकलेट खात आहे माझ्याकडून. छान आहे का चॉकलेट? नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही मागची पुण्याला गेलो ते खूप धम्माल व्हिडिओ झालेत आणि ते सगळे व्लॉग तुम्ही बघितलेच असतील. तर आजचा व्हिडिओ शूट करण्याचं सगळ्यात स्पेशल कारण ते तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल, ते म्हणजे ध्रुवींचं बोरनान. कारण की नुकतीच संक्रांत गेली आणि ध्रुवींचं बोरनान राहिलं होतं. आम्हाला पुण्याला जाणं जरा अर्जंट काम होते नचिकेतचे, त्यामुळे आधी म्हटलं जाऊन येऊया आणि मग रथसप्तमीपर्यंत आपण हे बोरनान करू शकतो. तर मग इझिली आपण एका संडेला एक डिसाईड करू आणि मुलांना सुट्टी असेल त्या दिवशी करू असा मी विचार केला होता. त्याच पद्धतीने आज संडेच आहे आणि आज सगळ्यांना सुट्टी असते, त्यासोबत नचिकेतला पण सुट्टी असते. सुट्टी म्हणजे ऑफिस चालूच असतं, पण ते सहसा थोडासा पॉज घेतात, रविवारी थोडंसं आराम घेतात. तर असं म्हणायला काही हरकत. संक्रांतीचं सेलिब्रेशन आम्ही अगदीच नॉर्मल केलं, कारण की आमचे अण्णा जे ध्रुवींचे पंजोबा ते नुकतेच वारलेले आहेत. तुम्हाला ते माहितीच असेल, इन्स्टावर मी स्टोऱ्या टाकत असते. तुम्ही जर तिथे फॉलो केलं नसेल माझ्या डेली लाईफ जाणून घेण्यासाठी तर नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता. तर आमचे अण्णांचे नुकतेच वारले आणि म्हणून मग थोडं जास्त सेलिब्रेट नव्हतं, परंतु ध्रुवींची पहिली संक्रांत होती म्हणून आम्ही फोटोशूट केले आणि ते तुम्ही मिनी लॉगमध्ये बघू शकता. मी काही मोठा व्हिडिओ वगैरे काही जास्त नव्हतं म्हणून मी मोठा व्हिडिओ केला नाही, तर एक मिनी लॉग मी केला होता, तर मी तो पोस्ट केलेला आहे, तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता. तसंच आम्ही संक्रांत सेलिब्रेट केली, परंतु बोरनान करणं राहिलं होतं, त्याच दिवशी करायचं होतं. पण थोडेसे कारणं असतात, गोष्टी असतात, ऑफिस असतं नचिकेतचं आणि मलाही ध्रुवींमुळे जास्त वेळ भेटत नाही. कधी कधी कोणीतरी सांभाळेल त्याला, तर मला त्याची डेकोरेशन वगैरे तयारी करता येते. असंच मग मॅनेज करून एकदा म्हटलं रविवारी करूया आपण. तर आधी पुण्याला जाऊन येऊ, मग नंतर बोरनांचं ठरवलं. तर आज तो योग आलेला आहे आणि आजचा दिवस तो आहे की ज्या दिवशी ध्रुवींचं बोरनान करायचं आहे. अगदी छोटंसं करायचं आहे मला, कारण की मी लहान लहान मुलांनाच बोलवलंय फक्त. तो लहान लहान मुलं मित्र आहेत ध्रुवींच्या असे ओळखीचे थोडेसे, तर मग त्यांना बोलून एक छानसं बोरनान करून घेऊया म्हटलं. तेच बोरनान आज शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बघा. तर कसं होतं कमेंट करून नक्की सांगा. चला मग, खूप घाई होते कारण की आता नाश्ता वगैरे झाला आणि आता सगळं रेडी व्हायचंय, सगळं डेकोरेशन करायचंय, ते पण तुम्हाला मी शेअर करते. ऑलमोस्ट झालेली तयारी ध्रुवींचं बोरनानचं. इकडं बघा, तसं म्हणजे लहान मुलंच मी बोलवणार आहे त्यामुळे असं बेबीचं थीम ठेवली सगळी. आणि इकडं बघा ही मॅट टाकून दिली म्हणजे थोडं एंटरटेन वाटेल ध्रुवींलाही. आणि इकडं ते सगळं ठेवलं आहे, त्याचबरोबर त्यात हे रेडी. हे बघा ध्रुवींचं छानपैकी तयार. इकडं ही बाउल ठेवला आहे ज्यात फक्त बोरं ठेवायची राहिली आहेत आणि हे मस्त बोरनान खूप छान झालेलं आहे. ध्रुवीन झोपला आहे तोपर्यंत आम्ही असं रेडी करून घेतलं आहे. इथे मध्ये सेंटरला आरतीचं ताट वगैरे ठेवेल. एकदम सिम्पल केलं आहे आणि सोबर आहे, छान वाटतंय. कारण की तो लहान आहे, त्याला इरिटेट नको व्हायला, असं आम्ही त्याला खेळणं म्हणून असं छान वाटायला पाहिजे असं म्हणून सुटसुटीत केलं आहे. आणि लहान लहान मुलंच बोलवणार ना, तर मग त्यांना पण छान वाटेल इकडं. चला मग अजून परत पटापट अजून थोडं हे आवरायचं आहे, पसारा बघा काय काम काढलं, म्हणजे काय बिहाइंड द सीन असं राहतं. हे असं दिसतं लोकांना हे छान, पण हे कोणी लक्ष देत नाही. पण हेही आपल्याला क्लीन करायचं आहे पटापट आणि व्हायचे रेडी पटापट. साधं सिंपलच रेडी होऊ. बघू आता कसे कोणते कपडे घालतो काय डिसाईड नाही. फक्त ध्रुवींचे नवीन कपडे तेच मी घालणार आहे, बाकी आमचे काही नवीन वगैरे नाही. आम्ही फक्त जस्ट नॉर्मल रेडी होणार. बघू, चला तुम्ही बघत राहा व्लॉगमध्ये शेवटपर्यंत, तुम्हाला कळेलच की कसं. आता बघू हे जे डेकोरेशन केलेलं आहे तर ध्रुवींचं काय एक्सप्रेशन येतं, ध्रुवींला काय आवडतं की नाही. बघू 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 द्या त्याला तर त्याचं एक्सप्रेशन. कसं आहे बेटा? छान आहे. हे बघा बघतोय तो, काय केलं मम्मा डॅडानी. अच्छा आहे, अच्छा आहे. छान आहे ना. हे बघ इकडं, हे खाली बघ बेटा, हे इकडं. कोणाचं आहे बाबा?
ध्रुवींचं छान छान आहे झालेलं आहे. अगदी प्रॉपर पद्धतीने रूम साफ आणि हे डेकोरेशन कम्प्लीट. फक्त बोरं आणायची राहिली आहेत. ते नचिकेत गेले आता बोरं आणायला. हा बेड इकडं होता आधी, पण आता इकडं सेट करून घेतलाय. इकडं रिंग लाईट वगैरे तिला उजड, आणि इकडं पण एक लाईट लावून घेणार आहे नचिकेत, म्हणजे अजून छान प्रकाश येईल आणि मस्त छान छान फोटो येतील. तर फोटो बघण्यासाठी इन्स्टाला फॉलो करून घ्या, कारण की फोटो तिथे पोस्ट करेल. तर ध्रुवींला आता जेवण द्यायचं आहे, कारण की तो उठला तर त्याला भूक लागली असेल. तर जेवण बाकी म्हणजे हे सगळेजण आम्ही जेवतो आणि मग फ्रेश होऊन रेडी होतो, कारण की संध्याकाळी 4-5चाच टाइम दिलाय आम्ही, कारण की लहान मुलांना का सुट्टी तर असतेच आज संडेला, पण संध्याकाळी नंतर त्यांचं 7-8 नंतर त्यांचा मूड पण खराब होऊन जातो आणि ध्रुवींचा पण मूड खराब नको व्हायला. आता तो फ्रेश उठला आहे. ही जी रूम आहे आमच्या रूमच्या शेजारचीच रूम आहे, तर ही आम्ही गेस्टसाठी ठेवलेली आहे. हा बेड इकडं असतो, परंतु आता इकडं ठेवला आहे, कारण की डेकोरेशन आता माझा बड्डे येणार, ध्रुवींचा बड्डे येणार, मग नचिकेतचा बड्डे येणार. आमची अगदी एका महिन्यात लगोपाठ बड्डे येतात. हेही तुम्हाला माहीत नसेल तर मागचे व्लॉग नक्की चेक करा. आणि आता खूप एक्सायटेड व्लॉग येतील, तर व्लॉग नक्की बघत जा. सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. येणारा बड्डे माझा आहे 13 तारखेचा. आता जेवण वगैरे झालं आणि बघा 3:45 होऊन गेले. तर 5 वाजेचा टाइम दिला आहे मी मुलांना येण्यासाठी. तर 1 तास आहे आता. तेवढ्यात पटापट असं आवरून घेते, कारण की ध्रुवींचंही खाण्याचं बाकी. त्याने थोडंच खाल्लं आणि 10 वेळा फिरतो, तर खात पण नाही. भरपूर लहान मुलांच्या खूप गोष्टी असतात, तुम्हाला चांगलंच माहीत असेल तुमच्याकडे लहान मुलगा असेल तर. पण करू ॲडजस्ट. आता 1 तास आहे. नचिकेत गेलेत बाहेर, कारण की बोरं आणायची राहिली. काल बोरं नव्हती भेटली, तर आता ते बघतायत बोरं भेटतील कदाचित मार्केटमध्ये, रविवारच्या भाजी मार्केटमध्ये. तर ते आणले का मी करू फंक्शन स्टार्ट. आणि तोपर्यंत मी रेडी होते, ध्रुवींना पण रेडी करून घेते. जेवढं खाईल तेवढं खाईल तो. आता बघू फंक्शन झाल्यावर नंतर मग मी त्याचा पोटोबा करवते एकदाचा कसा. आणि त्याच्यात खूप वेळ जातो, त्याला जेवण पोटभर करण्यात 1-1.5 तास 2 तास सुद्धा जातात. मग पण त्यांना खाणं खूप गरजेचं असतं आणि ते संपवणं पण मला तेवढं गरजेचं वाटतं, म्हणून मी खाऊच घालत राहते. मग 1 तास 1.5 तास किती पण वेळ जाऊ दे. तर आज थोडीशी घाई आहे, पण बघू आपण करू काहीतरी. 1,000 years later. माझी तयारी झालेली आहे. आता ध्रुवींची तयारी करून घेते. आणि हे बघा मी सिंपल लुक केलेला आहे, पण ब्लॅक साडी मी घातली. तर ध्रुवींला ब्लॅक कपडे नाही घालत असून तर त्याचे व्हाईट कपडे घालते, कारण की संक्रांतीला त्याने ब्लॅक घातले. आणि मग कोरे कपडे नाही, जास्त ब्लॅक कपडे मी घेतले नाही आहे त्याच्यासाठी. तर जे कोरे कपडे आताच नवीन घेतले पुण्याहून, तर ते कपडे घालते, कारण की ते पण खूप छान आहेत. व्हाईट कलर आहे फक्त एवढाच. मी ब्लॅक घालून घेते. आता नचिकेत आले नाही बाहेरून, तर ते कोणते कपडे घालतात बघू आता. पण मी तर घालून घेतली ब्लॅक, कारण की ही माझ्या मागच्या वर्षाची साडी होती संक्रांतीची. तुम्ही मागच्या वर्षा संक्रांतीचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला दिसलीच असेल. तर लक्ष्मीपतीची ही साडी आहे. तर छान साडी, मला तर प्रचंड आवडते, म्हणून मी परत पुन्हा एकदा घातली. आता ध्रुवीला छान छान व्हाईट कपडे घालते. त्यापेक्षा खूप मोठा टास्क असतो ते म्हणजे याची तयारी. हे बघा, पजामा घातला, शर्ट घालायचं राहिलंय. कसं करा या मुलाचं. ध्रुवीन हे पा ध्रुवींची तयारी झालेली इकडं. आणि इकडं आलेले ध्रुवींचे सगळे फ्रेंड. सगळे येऊन गेले का बाकी यायचे? आले सगळे. हे बघा सगळेजण आले. नाव सांग. जय सिंपल. ध्रुवींची खुशी. त्याला फार जास्त आवडतं लहान मुलं. ते बघा. आले तयारी करून. आम्ही मॅचिंग घालून घेतलंय, म्हणजे पण ध्रुवीन बिचारा मॅचिंग नाही. जाऊ द्या, तिळगुळचा कलर आहे त्याचा. तुझे फ्रेंड्स सगळे ना सगळेजण आता वेट करायची. चॉकलेट खात आहे माझ्याकडून. छान आहे का चॉकलेट? आवडली का? ध्रुवीन, ए बाबू, डिडिंग डिडिंग, अल्ले माझे बाबू.
इकडे बघ. बाबू छान छान बाबू, छान छान बाबू, छान छान बाबू. माझा मोबाईल बी खाली जाऊन गेला बेटा. ये ना सगळे ध्रुवीन उभं कर ना, त्याला नाचू दे ग. उभं कर, नाचतो. ये 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 ये. घेऊन या तुमच्या फ्रेंड्सला, घेऊन या 17 तारखेला. ना सगळे मुरमुरे पडू दिले सगळ्यांचे प्लेट मध्ये मुरमुरे. हे बघा मुलींनी खरं खाऊन टाकले. काका घरी घेऊन जा ना. काकाने कन्फ्युज झाले ते काय तुम्ही बोलता मला. घेऊन जा. हळूच पकडा. हा, त्याला देते बैल. त्याला देऊन तर देते. हे घे, राधे. मम्मा बाबू मम्मा बाय 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 कर. बाय बाय. उद्या भेटू ध्रुवीन. गार्डन मध्ये भेटू. बाय बाय बोल ना बेटा, त्यांना बोल ना. बाय कर, हा? बाय कर, बाय बाय बाय. बाय. या बर्थडेला या तिथे. तुमच्या मैत्रिणींना पण घेऊन या. बाय बाय. लक्षात ठेवा 17 फेब्रुवारी. आता गेले ध्रुवींचे फ्रेंड आणि ध्रुवींचं तोंड बघा. जातो का त्यांच्या सोबत, जातो का मागे. ये बा ध्रुवींचं थोडं आता बघा. आता ऊ करेन टू टू करेन. इतका टाइम झाला काहीच आवाज केला नाही, काहीच केला नाही. हा त्यांनी सगळं मस्त एन्जॉय केलं. आता आमचं चालू आहे फोटो सेशन. हे बघा फोटो काढणे चालू आहे त्याच्या बाबांचे. तर बघू कसे फोटो येतात. ते सगळे इंस्टाग्रामवर तुम्हाला दिसतील. तर इंस्टाग्रामला फॉलो करू.